नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 फेब्रुवारी रोजी झालेला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पेपरमधील काही महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल। तुम्हाला माहिती पडेल की परीक्षेला कोणते कोणते प्रश्न विचारत आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, योग्य क्रम लावायचा आहे। भारतामध्ये क्रमानुसार कोण आले? तर बघा, भारतामध्ये क्रमानुसार सर्वात आधी पोर्तुगीज आले, मग आले डच, मग आले इंग्रज आणि मग आले फ्रेंच। पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच। पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण 2 या योजनेची सुरुवात कधी झाली? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे 10 मे 2023 ला। पोषण 2.0 या योजनेची सुरुवात 10 मे 2023 रोजी झाली आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजना सुरुवात केव्हा झाली? तर सांगा। बघा, तर याचा आन्सर आहे 2015 ला। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात 2015 ला झाली। कीबोर्ड हे संगणकाचे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? बघा, कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे। काय इनपुट? जो बाहेरून माहिती आत देतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात। काय म्हणतात? इनपुट कोणतं? जो बाहेरून माहिती आत देतो त्याला इनपुट, आणि जो आतील माहिती बाहेर देतो त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक असते? तर बघा, मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी ही 400 ते 800 लोकसंख्या आवश्यक असते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर बघा, रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो आणि पहिला अमेरिका। रस्त्याच्या लांबीत जगामध्ये पहिला क्रमांक अमेरिकेचा आणि 2रा आपल्या भारताचा लागतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गर्भजल परीक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर बघा, याचे आन्सर आहे 1984। गर्भजल परीक्षण कायदा 1984 ला संमत करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पत्नी। कलत्र म्हणजे पत्नी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विभक्ती ओळखा। काय ओळखायचा? कर्ता काय आहे? कोणी खाल्ले? गवत, गाय। प्रत्यय काय आहे? ने। जेव्हा नेईशी हा प्रत्यय लागले असतो तेव्हा ते तृतीय विभक्तीमध्ये येते। नेईशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीमध्ये येते, म्हणून हे काय झालं? तृतीय विभक्ती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिने चिंच खाल्ली। कोण खाल्ली? तिने। काय करतात? तिने। प्रत्यय लागला का? हो। तर मग हा कर्तरी प्रयोग येईल का? नाही। जर प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोग येत नाही। कर्त्याला प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोग येत नाही। आणि कर्म काय आहे? काय ने प्रश्न विचारा। काय खाल्ली? चिंच। चिंच काय आहे? कर्म। आणि कर्माला प्रत्यय लागला का? नाही, म्हणून हा काय झाला? कर्मणी प्रयोग। जेव्हा कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय लागतो तेव्हा भावे प्रयोग असतो। विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तुमच्या लाईक केल्याने आणि सबस्क्राईब केल्याने आम्हाला फक्त मोटिवेशन मिळत असते। जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझ्या विद्यार्थ्यांची एक्झाम कधी आहे आणि ते कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर सांगा। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि भारतामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर हे केरळ राज्यात आहे। आता एक प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठल्या जिल्ह्यात आहे? याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा।
अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारचे असते? तर बघा, अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे अनौपचारिक प्रकारचे असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICDS या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, ICDS या योजनेचा मुख्य उद्देश 0 ते 6 वर्षाखालील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारणे आहे. बालमृत्यू कमी करणे हे सुद्धा आहे. उपोषण कमी करणे हे सुद्धा आहे. म्हणजेच वरील पैकी सर्व. ICDS या योजनेचा मुख्य उद्देश आहे 0 ते 6 वर्षाखालील बालकांचा आहाराचा आरोग्याचा दर्जा सुधारणे, तसेच बालमृत्यू कमी करणे, तसेच उपोषण कमी करणे, म्हणजेच वरील पैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर बघा, आयुष्यमान योजना याची सुरुवात 2018 ला झाली. कधी झाली? 2018. आयुष्यमान योजना. झिम्बाब्वे या देशाचे चलन कोणते आहे? तर बघा, झिम्बाब्वे या देशाचे चलन आहे झिम्बाब्वे डॉलर. झिम्बाब्वे डॉलर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्टे ओळखा. तर बघा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्ट आहे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे हे सुद्धा आहे. स्त्रियांमधील अनियमाचे प्रमाण कमी करणे हे सुद्धा आहे. म्हणजेच वरील पैकी सर्व हे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच ई-गव्हर्नर राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक ऍपला मिळाला आहे. हे ऍप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आले? तर सांगा. तर याचा आन्सर आहे राष्ट्रीय पोषण आहार. नुकताच ई-गव्हर्नर राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ऍपला मिळाला आहे. हे ऍप राष्ट्रीय पोषण अभियान योजनेसाठी मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश केला आला? तर बघा, याचा आन्सर आहे 2008 ला. मध्यान्ह भोजन योजनेत 2008 पासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला. 2008 पासून. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेनंतर खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली? तर बघा, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, तसेच अंगणवाडी सेवा म्हणजेच वरील पैकी सर्व योजना समाविष्ट करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती प्राथमिक आरोग्य सेवा ICS द्वारे प्रदान केली जाते? तर सांगा. तर बघा, प्राथमिक आरोग्य सेवा ICS द्वारे प्रदान केली जाणारी हे आहे लसीकरण. काय? लसीकरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर बघा, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे कुपोषण समस्या कमी करणे. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न मी जे व्हिडिओमध्ये घेतले आहे प्रश्न त्याच्यामधूनच आलेले आहे. म्हणून तुम्ही आपली प्लेलिस्ट अंगणवाडी पर्यवेक्षकाची संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. त्याचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर सांगा. करा आन्सर सांगत जा. कमेंट करा मला याचा आन्सर. ह्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट करा. तर बघा, याचा आन्सर आहे 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? तर बघा, तर याचा आन्सर आहे पोषण अभियान. पोषण अभियान ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आले?
तर बघा 2024च्या 7व्या पोषण महिन्यात अनियमितता प्रतिबंध, तंत्रज्ञान चालित उपाययोजना तसेच सशक्त लोक चळवळ म्हणजेच वरीलपैकी सर्व विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ, THR, भजी, शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? तर बघा याचा आन्सर आहे 2002 पासून. 2002 पासून शालेय पोषण आहार योजनेत 2002 पासून कोरडा तांदूळ, THR, भजी, शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे, पोषण अभियानाचे उद्दिष्ट आहे बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे. बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे हे पोषण अभियानाचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता ICDS कार्यक्रमाचा घटक आहे? सांगा. तर बघा याचा आन्सर आहे मध्यान्ह भोजन योजना हे ICDS कार्यक्रमाचा घटक आहे. मध्यान्ह भोजन योजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICDS अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो? तर बघा ICDS अंतर्गत 6 वर्षाखालील वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय असते? तर बघा ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य असते शिक्षण देणे, पोषण पुरवणे, आरोग्य तपासणी करणे म्हणजेच वरीलपैकी सर्व. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांक युक्त आहार पुरविला जातो? तर सांगा याचा आन्सर काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे 500 उष्मांक आहार. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना 500 उष्मांक युक्त आहार पुरविला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर बघा 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. गर्भवती महिलांसाठी ICDS मध्ये कोणती सुविधा उपलब्ध आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे प्रसूतीपूर्व तपासणी. गर्भवती महिलांसाठी ICDS मध्ये प्रसूतीपूर्व तपासणी ही सुविधा उपलब्ध आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? तर बघा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना आयर्न सिरप, जंतनाशक औषधे व लसीकरण तसेच ORS व झिंकच्या गोळ्या तसेच जीवनसत्व अ सिरप म्हणजेच वरीलपैकी सर्व सेवा पुरविल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 9 मार्च ते 23 मार्च 2024 रोजी 6वा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर बघा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. बघा मी आधीच सांगितलं होतं की महात्मा फुलेवर प्रश्न येणार म्हणजे येणार, तर हा पहिल्या शिफ्टलाच आलेला आहे. म्हणून म्हणत आहे तुम्हाला की आपली अंगणवाडी परिवेक्षिका ही प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडिओ एकदा बघून घ्या. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो? तर बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस हा अंबोली भागात पडतो आणि अंबोलीलाच महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्राचे चेरापुंजी आंबोली या भागाला म्हणतात. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहते? तर बघा खालीलपैकी ताप्ती नदी ही महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे घोषवाक्य कोणाचे आहे? तर बघा हे घोषवाक्य आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचे वाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे सांगा? तर बघा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे, हा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात आयसीडीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 1975. भारतात आयसीडीएस योजना 1975 पासून सुरू करण्यात आली. गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात? तर बघा गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी अनुवांशिकता, लिंग निश्चिती, गर्भाची संख्या म्हणजेच वरीलपैकी सर्व गोष्टी निश्चित होतात. पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते? तर सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर आहे पोषण अभियानांतर्गत 19 ते 24 वर्ष वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते. जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर बघा याचा आन्सर आहे जननी सुरक्षा योजना ही 2005 पासून राबवली जाते. जननी सुरक्षा योजना 2005 पासून राबवली जाते. आणि एक प्रश्न होता अन्न सुरक्षा कायदा हा कधीचा आहे? तर बघा अन्न सुरक्षा कायदा हा 2013चा आहे. कधीचा आहे अन्न सुरक्षा कायदा? हा 2013चा. हे सर्व प्रश्न मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. जो रेग्युलर स्टुडंट असेल त्याला माहित असेल. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर बघा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही कधी झाली? 7 एप्रिल 1948 ला. 7 एप्रिल 1948 ला झाली. म्हणूनच आपण 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. आणि विद्यार्थ्यांनो मला सांगा भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 1 एप्रिल 2016 ला. माझी कन्या भाग्यश्री योजना ही 1 एप्रिल 2016 ला सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे? तर बघा पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी आहाराची विविधता ही गोष्ट महत्वाची आहे. झायगोट म्हणजे काय असते? तर झायगोट म्हणजे असते फलित स्त्री बीज. झायगोट म्हणजे फलित स्त्री बीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर बघा 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसेच सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच वरीलपैकी दोन्ही 1 आणि 2 बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान 2015, सुकन्या समृद्धी योजना 2015 दोन्ही योजना सुरू झाल्या 22 जानेवारी 2015. नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? तर बघा नारी शक्ती पुरस्कार हा 8 मार्चला दिला जातो. आणि 8 मार्चला काय असते? जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो आणि त्याच दिवशी नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. पोषण अभियानाचे लाभार्थी कोण आहेत? तर बघा पोषण अभियानाचे लाभार्थी हे मुले, गरोदर महिला, स्तनदा म्हणजेच वरीलपैकी सर्व आहे. पोषण अभियानाचे लाभार्थी हे मुले, गरोदर महिला, स्तनदा वरीलपैकी सर्व आहेत. मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे 2013 ला. मनोधैर्य योजना 2013 पासून लागू करण्यात आली. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर बघा भारतामध्ये केरळ राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे. केरळ राज्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे? तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. चला करा कमेंट. हे एवढे जे प्रश्न आले आहे ना, एकूण एक प्रश्न आपल्या
व्हिडिओमध्ये मी आतापर्यंत घेतलेले आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना, बघा हा तर कालच्याच व्हिडिओ मधला आहे. 2-4 क्वेश्चन तर कालच्याच व्हिडिओ मधले आले आहे. तर तो व्हिडिओ, कालचा व्हिडिओ आहे ना, बघून जा. तर महिला सन्मान योजना ही दिल्ली, नावातच सन्मान आहे. केजरीवालचे सरकार दिल्ली, महिला सन्मान योजना दिल्लीची आहे. जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद ही डेहराडून येथे आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात? तर बघा, लसीकरण यामध्ये 6 वर्षाखालील मुले येतात. विद्यार्थ्यांनो बघा, आजचे सर्व प्रश्न झालेले आहेत. उद्या मी तुमच्यासाठी मॅथ्सवर व्हिडिओ घेऊन येतो. एका स्टुडंटने मला व्हॉट्सअपला मॅथ्सचे क्वेश्चन पाठवले आहेत, तर त्याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगतो. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.